सुप्रभात मित्रांनो, आपण नाश्ता करायला आलेलो आहे। हे समोर जे दिसतंय हे आहे आपलं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वराचं मंदिर, महादेवांचं मंदिर। पण मंदिरात जाणार नाही आहे दर्शन करायला, डायरेक्ट जाऊ ब्रह्मगिरीवर। आणि हे ब्रह्मगिरीचा एक पॅच आहे मध्ये, जो खूपच भयंकर आहे। आणि हे दादा एवढं वजन घेऊन चालत आहेत। आता आपण घेतला एक छोटासा लिंबू सरबत ब्रेक। तर आता आपण पोचलेलो आहे ब्रह्मगिरी पर्वतावर। आणि समोर जे दिसतंय छोटं ते एकदम ते आहे जिकडे आपल्या महादेवानी जटा आपटून गंगेचं उगम स्थान केलेलं आहे। शेखर प्रसून धूली धोरणी विदूसरांघ्रि पीठ भुजंग राजमालया निबद्ध जाट जूटक श्रियै चिराय जायताय चकोर बंधु शेखर हल्लजमान शेखरम महाकपाली संपदे शिरोजटानमस्तु नः। इथे पोचल्यावर एकदम असं शांत वातावरण आहे। चला तुम्हाला मंदिराचा आतून दाखवतो। आणि हे आहे गोमुखाचं मंदिर। गोहत्याची ही कोणाचे? ही गौतम ऋषी हातातून झालेली आहे गोहत्या म्हणजे गणपतीने गायीचं रूप प्रगट केलेलं आहे। माळे रूप गणपतीने गायीचं रूप प्रगट केलं, त्यांच्या हातून ती गोहत्या झालेली आहे। दरबाचे कुसाच्या काडीने झालेली गोहत्या, म्हणून त्यांना ते पाता घडलं, सराप घडला। 12 वर्षे तपस्या करून उदारी प्रसंग केली,
3 झाड उमराचे. हे बघा पाठीमागं जे झाड आहे उमराचं हे 1, माझ्या पाठीमागं 2, पडल्या गेला ते 3. हे 3 झाडात तिचा जन्म झाला. कोणाचा? गोदावरीचा. कोणी गंगा म्हटलं जातं, कोणी गोदावरी म्हटलं जातं. कुंडामध्ये गौतम ऋषीने आंघोळ केली, त्यांचं गो हत्या पातक नष्ट झालेलं आहे. पुन्हा मग हीच गंगा गोदावरी गुप्त झाली. खाली गाईचं मुख येतं मंदिरात, तुम्ही दर्शन केलं असाल. याचं शिर लावलेलं आहे. हीच गुप्त होऊन खाली गाईची मुखात ती गंगा निघाली. तिथून पुढं शंकरांना जटा आपटली, ती जटा ती गंगा निघाली. जटा आपण जरा पलीकडे गंगाद्वार म्हणून आहे, ती गंगाद्वारला ती गंगा निघाली. गंगाद्वार वरून खाली कुशीवर त्या कुंडात जिथं आपण आंघोळ करतो, कुंभमेळा भरतो, तिथं गेलेला आहे. तिथून पुढं मोठ्या मंदिरात नाशिकला पात्रा मोठे, नांदेड, पैठण, आंध्रामध्ये वाजाती, हे तिचं जन्माचा ठिकाण आहे. सुरात इथून झालेली आहे. म्हणून त्यांच्या हातून गाय मेली, गो हत्या झाली. म्हणून आपल्या हातून काही घडलं असाल, आपल्या पूर्वीच्या हातून काही घडलं असाल, घरामध्ये सुख शांतती राहावी, मुलाबाळांना यश भेटावा म्हणून तिच्या जन्माच्या ठिकाणी आलो. ते गाईचं गायदान अभिषेक केला जात असतं. एवढ्या वरती आला तर आता आपण जरा विश्रांती घेतलेली आहे आणि आता तुम्ही ती कथा ऐकलीच असणार की गंगेचा उगम कसं झालाय आणि का झालंय. तर आता आपण परतीचा प्रवास सुरू केलेला आहे. हे ब्रह्मगिरी उतरायची सुरुवात झालेली आहे. म्हणजे सुरुवात आधीच झाली, आता शूट एवढंच केलंय. तर चला पुढे आपण बघू काय घडतंय, कसं घडतंय. मोबाईल सांभाळ पुढे ते पण आहे. मोबाईल सांभाळा. हो ते बघ वळला तेव्हा तिथे एका त्र्यंबकेश्वरला तुम्ही इथे राहू शकता. अगदी मंदिरापासून 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्स आहे. छान सोय आहे. हर हर महादेव.